नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MP सर्कल आपल्या सर्वांच्या लाडक्या YouTube चॅनलवर आपले एकदा मी राहुल पुन्हा स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एक नवीन अपडेट आली आयोगाकडून की PSI ची जी शारीरिक चाचणी आहे त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत। तर नक्की काय बदल आहेत हे आता आपण बघणारच आहोत। तर ही आजची अपडेट आहे, 25 मे दिनांकाची लेटेस्ट अपडेट आहे। सर्वात आधी आपण YouTubeवर देत आहोत। लक्षात घ्या, दिनांक आहे 25 मे 2021। आजचीच ही अपडेट आहे। विषय आहे यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व मुख्य परीक्षा। तर या पदासाठी शारीरिक चाचणी सुधारित मानके म्हणजे जे आपली मेन्स नंतर जे आपलं ग्राउंड आणि इंटरव्ह्यू होतं, तर त्यामध्ये पूर्वी काय असायचं, पूर्वी 200 गुणांची परीक्षा व्हायची, 100 मार्काचे पेपर असायचे। त्यानंतर आयोगाने मागच्या वर्षी पुन्हा एकदा चेंज केले, प्रत्येक जो पेपर आहे तो 200 गुणांचा केला, 100 प्रश्न आणि 200 गुण केले, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क केले। यानुसार आता मुख्य परीक्षा आपली 400 गुणांची होणार आहे आणि जे आपलं ग्राउंड होतं ते 100 मार्काचं होतं। तर आता सुद्धा ग्राउंड 100 मार्काचंच असणार आहे। पण यामध्ये काय करण्यात आलं आहे की मागच्या म्हणजे 2019 ला जी आपली कंबाईन मेन्स झालेली आहे PSI ची, तर त्याचं जे ग्राउंड आहे, ठीक आहे, तर त्या ग्राउंड मध्ये काय होणार आहे बघा इकडे, यामध्ये एक मिनिट, उपरोक्त सुधारणा सन 2020 च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षापासून लागू होतील। म्हणजे जी 2019 चं जे काही ग्राउंड आहे त्याचं ग्राउंडचे मार्क्स कन्सिडर केले जाणार आहेत। ही सर्वात आधी मी तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगतो। आणि आता जी 2020 ची होऊ घातलेली कंबाईनची परीक्षा आहे, यामध्ये तुमचं जे PSI चं फिजिकल असणार आहे ते फक्त क्वालिफाईंग असणार आहे। लक्षात घ्या, क्वालिफाईंग असणार आहे। आणि तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे, हे आम्ही पण नोटिफिकेशन बघू शकलो असतो, पण याच्या मागचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी बघून की या ठिकाणी 60% गुण मिळाले की तुम्ही या ठिकाणी पात्र होण्यासाठी हे तुम्हाला आवश्यक असणार आहे। तुम्हाला जर 60% गुण मिळाले तर तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होणार आहात। पुढे म्हटले तसंच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येणार आहे। म्हणजे ते तुम्हाला त्या ठिकाणी ग्रेस मार्क्स वगैरे अशी काही भानगड नाहीये। PSI मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके काय ते बघा इकडे। गोळा फेक असेल तर त्या ठिकाणी त्याचं वजन आहे 7.260 किलोग्राम आणि त्याचे मार्क आहेत 15। पुलअप्सचे मार्क्स आहेत 20, लांब उडी आहे 15 मार्काला, धावणे आहे 800 मीटर 50 मार्कांना। तर यापैकी तुम्हाला 60 मार्क्स घ्यायचे आहेत। तर महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी तुम्ही वाचू शकतात। याच्या मागचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, पूर्वीपर्यंत कसं होतं की ग्राउंडचे मार्क्स आपले कन्सिडर केले जायचे, मात्र याच्या पुढे आपले ग्राउंडचे मार्क्स कन्सिडर केले जाणार नाहीत। म्हणजे आपल्याला 400 गुणांपैकी जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला या ठिकाणी आता मिळवावे लागणार आहेत। मी ज्यावेळी आयोगाने इथे गुण चेंज केले होते त्याच वेळी मी म्हणालो होतो की हे सर्व आहे ते आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आउट ऑफ आहे, ठीक आहे, पण जे विद्यार्थी इथे यांचा फायदा आधीच्या वर्षापर्यंत होता, पण ज्या विद्यार्थ्यांना मेन्स मध्ये चांगले मार्क्स मिळायचे पण ज्यांचं ग्राउंड एवढं काही खास नव्हतं, ठीक आहे, त्यांना प्रॉब्लेम व्हायचे PSI बनण्यासाठी। पण आता लक्षात घ्या, PSI ला ग्राउंड फक्त क्वालिफाईंग आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मेन्स मध्ये जास्तीत जास्त स्कोर करतील त्या विद्यार्थ्यांचा नक्की फायदा होणार आहे। त्या विद्यार्थ्यांना PSI बनण्यासाठी जास्त एक सवलत म्हणू शकता तुम्ही आयोगाकडून देण्यात आली आहे, कारण की आता फक्त आणि फक्त तुम्हाला ग्राउंड काय करायचंय, क्वालिफाईंग करायचंय। तर हे महत्त्वाचं लॉजिक आहे, लक्षात घ्या। मेन्स मध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत। आणि आधी कसं व्हायचं की थोडीशी तब्येत ज्या विद्यार्थ्यांची होती किंवा जे फिजिकली एवढे फिट नसायचे त्यांची काय व्हायचं की ते मागे पडायचे, आणि जे शरीराने फिट होते विद्यार्थी ते काय करायचे, ग्राउंड मध्ये 100 पैकी 100 घेऊन काय करायचे, ते त्यांचं सिलेक्शन करून घ्यायचे। त्यांना फक्त मेन्सला काय असायचं, क्वालिफाय होणं गरजेचं असायचं। ग्राउंड मध्ये ते 100 काढून मेरिट मध्ये बरोबर यायचे। पण आता काय करावं लागणार तुम्हाला, आता मेन्स मध्ये डायरेक्ट टॉप मारायचा आहे। सगळ्यांनी लक्षात घ्या, कायद्याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि जो आता चांगला अभ्यास करेल, ज्याचे जास्त मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे। म्हणून लक्षात घ्या, कट ऑफ पेक्षा मागच्या वर्षाच्या कट ऑफ पेक्षा तुम्हाला 10 मार्क जास्त मिळवावे लागणार आहेत। मिनिमम 10 मार्क तुम्हाला जास्त मिळवावे लागणार आहेत, कारण की जर तुम्ही मेन्स रिझल्ट बघितलं तर त्यामध्ये बघा लास्टचे जे काही मार्क्स असतात त्या ठिकाणी 50, 30, 20 असे विद्यार्थी असतात, ठीक आहे। त्यामुळे तुम्हाला कट ऑफ पेक्षा जास्तीत जास्त मार्क्स मेन्सलाच घ्यायचे, ठीक आहे। तर लक्षात घ्या, त्या ठिकाणी काही अपडेट्स आहेत। तर माझे स्वतःचे लेक्चर चालू आहेत unacademyवर अर्थशास्त्राचे। तर ज्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स अवघड जात असेल ते 11 वाजता लेक्चर्स करू शकतात। सोबत ज्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री, जॉग्राफी आणि पॉलिटीच्या क्वेश्चनची रिव्हिजन करायची आहे त्यांच्यासाठी संध्याकाळी 5 वाजता लेक्चर असतं। आणि या ठिकाणी लक्षात घ्या, रणांगण बॅच सुरू झालेली आहे, 26 मे पासून सुरू होणार आहे ही बॅच। तर ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवाची नवीन सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना PSI मेन्सचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना PSI डिपार्टमेंटल अभ्यास सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा बॅच सुरू झालेल्या आहेत। तर जर तुम्ही वर्षभराचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 2 महिने फ्री आहेत, आणि 2 वर्षाचं घेतलं तर 3 महिन्याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे।
या सर्वांसाठी म्हणजे माझे लेक्चर्स फ्री बघण्यासाठी तुम्हाला राहुल पाटील 10 कोड यूज करायचा आहे. आणि जर तुम्हाला कोर्स वगैरे काही सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल, परचेस करायचे असेल, तरी तुम्हाला राहुल पाटील 10 राहुल पाटील 10 हा कोड यूज करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जी काही अपडेट आहे ती खूप महत्त्वाची होती. तर ज्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, मेन्समध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. धन्यवाद.